तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत राहतात का? तुमच्या घरातली व्यक्ती नोकरी शोधत आहे का? तुमच्या घरातल्या माणसाला नोकरीची गरज आहे का? तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा तुमच्या घरामध्ये थोड्या थोड्या कारणामुळे भांडणं होत असतात का? नवरा बायकोचं पटत नाही, लहान मुलाचं पटत नाही, सासू सुनाचं भांडण होत असेल, म्हणजे काय तुमच्या घरामध्ये कोणाचं ना कोणाची तब्येत खराब होत असेल, अनेक अडचणी तुमच्या घरामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे तुमचं घर दुःखी आहे. तुमच्या घरात अनेक अडचणी आहेत, तुमच्या घरावर अनेक संकट आहेत, आर्थिक संकट आहे, अनेक प्रकारच्या अडचणीचा सामना तुम्हाला करावा लागत आहे आणि सगळं असताना देखील आपल्या घरामध्ये भांडणं होत राहतात. आपल्या घरातल्या माणसाची प्रगती होत नाही. सगळ्या गोष्टी होतात कशामुळे माहिती आहे का? आपली ग्रहदशा बरोबर नसल्यामुळे. आणि एकदा का माणसाची ग्रहदशा बिघडली की माणसाच्या जीवनामध्ये वाईट दिवस सुरू होतात. आणि हेच वाईट दिवस जर तुम्हाला पाहायला मिळत असतील तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुमच्या घरामध्ये जर कुठली भूतबाधा असेल, तुमच्या घरामध्ये अनेक प्रकारची संकट असतील, तुमच्या घरातल्या माणसांना प्रगतीच्या शिखरावर जायचं आहे पण तरी जाऊ शकत नाहीत, तर एक खास उपाय मी तुम्हाला घेऊन आलो आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे नातवाच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, या जगामध्ये अनेक अडचणीचा सामना आपल्याला करावा लागतो, परंतु या अडचणीवर उपायसुद्धा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेत. अनेक प्रकारचे ग्रंथ, शास्त्र, पुराणं आपण वाचत असतो. या सगळ्यामध्ये एक प्रभावी आपल्याला ग्रंथ बघायचा आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे हनुमान चालीसा. या हनुमान चालीसाचे काही अद्भुत फायदे आहेत, अद्भुत शक्ती आहे हनुमान चालीसेमध्ये. ती काय आहे आणि याचा फायदा आपल्याला कशा पद्धतीने होऊ शकतो हेच तर मला आज सांगायचं आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर एकदा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्या घरामध्ये जर सतत भांडणं होत असतील आणि वादविवाद होत असतील, आपल्या घरातली मुलं परीक्षा देऊनसुद्धा नोकरीला लागत नसतील, त्यांना नोकरीची काही अपेक्षा असेल, घरामध्ये पैशाची कमतरता असेल, तर हनुमान चालीसा आपल्याला नक्की मदत करेल. आणि या हनुमान चालीसाचा उपाय तुम्हाला आज करायचा आहे. ठरवून घ्या की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावर मी एकदा तरी हनुमान चालीसाचं पठण करणार. मित्रांनो, ही हनुमान चालीसा अद्भुत आहे. या हनुमान चालीसेमध्ये गोस्वामी तुलसीदास म्हणतात, जो शतबार पाठ कर कोई, छुटये बंदे महासुख होई. नासे हरे रोग सब पीरा, जपत निरंतर हनुमंत बीरा. महाराज सांगतात, या हनुमान चालीसेचं पठण केल्यावर नासे हरे रोग सब पीरा, जपत निरंतर हनुमंत बीरा. या हनुमान चालीसेचं जर आपण पठण केलं तर आपल्या जीवनामध्ये जे संकट आहेत, नासे हरे रोग सब पीरा, संकट आपल्या जीवनातली कायमची नष्ट होतील आणि आपण यशाच्या शिखरावर जाऊ. कारण जे जे हनुमान ज्ञान गुणसागर, जे कपेस तिहू लोक उजागर. भगवान हनुमान, भगवान मारुती हे आपल्या यशाचं दैवत आहे. कारण या जगामध्ये कोणाला यशस्वी बनवायचं आणि कोणाला अपयशी बनवायचं हे कोणाच्या हातात आहे? फक्त मारुतीच्या आहे. यशे थोरविला मारुती, औदार्य दिले करणा हाती. यश हे फक्त मारुती प्रदान करू शकतो. म्हणजे काय तर भगवान मारुतीची सेवा, हनुमंतरायाची सेवा जर आपण केली तर आपण नक्कीच्या जीवनात यशस्वी होऊ आणि यशाचं शिखर आणि आपल्या घरातली सगळी संकटं संपून जाण्यासाठी हनुमान चालीसा नक्की काम करेल. तर या हनुमान चालीसा आपल्याला काय करायची आहे हा उपाय सगळा सांगतो, फक्त लक्ष देऊन ऐका. प्रत्येक शनिवारी, महिन्यामध्ये 4 शनिवार येतात, प्रत्येक शनिवारी आपल्याला हनुमंताच्या मंदिरामध्ये जायचं आहे. प्रत्येक गावात मारुतीचं देऊळ आहे, हनुमंताचं मंदिर प्रत्येक गावामध्ये आहे. या मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला हनुमंतरायाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि शनिवारी सकाळी मारुतीला आपल्याला नवा शेंदूर लावायचा आहे. आणि हा शेंदूर ओरिजिनल असला पाहिजे, डुप्लिकेट शेंदूर नको. आणि हा शेंदूर मारुतीला शनिवारी अर्पण करायचा. शनिवारी मारुतीच्या संपूर्ण अंगाला शेंदूर लावून संध्याकाळी मोहरीचा दिवा लावून हनुमंताच्या समोरासमोर दररोज शनिवारी 7 वेळेस आपल्याला हनुमान चालीसेचं पठण करायचं. आपल्या मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन
रोज संध्याकाळी म्हणण्यापेक्षा आठवड्यातून एकदा तरी किमान शनिवारी आपल्याला मारुतीच्या हनुमान चालिसेचं पठण करायचं. आणि हनुमान चालिसा अगदी सोपी आहे, तुम्ही स्क्रीनवर बघून घ्या. हा ग्रंथ बाजारात कुठेही मिळतो. हा ग्रंथ अगदी सोपा आहे आणि वाचायलासुद्धा सोपा आहे. श्री गुरु चरण सरोवर जनिज मनुमकुर सुधारी बरनव रघुबर विमल जसू जो दायकु फलचारी. अशा प्रकारची हनुमान चालिसा आहे. अनेक प्रकारची फलप्राप्ती या हनुमान चालिसेच्या पठणानं होत असते. म्हणून आपण सर्वांनी ही हनुमान चालिसा एकदा वाचा. ही हनुमान चालिसा जर आपण वाचली फक्त 7 वेळेस प्रत्येक शनिवारी आपल्याला वाचायची आहे आणि 11 शनिवार आपल्याला ही हनुमान चालिसा वाचायची आहे. जर आपण असं केलं तर आपल्या जीवनातले जे संकट आहेत, आपल्या घरामध्ये जे भूतपिशाच निकट बाधा झालेली आहे, अनेक प्रकारच्या अडचणीचा आपल्याला सामना करावा लागत आहे. संकट कटे मिटे सब पीरा जपत निरंतर हनुमंत वीरा. संकट आपल्या घरातून कायमची निघून जातील आणि आपण नक्कीच सुखी आणि समाधानी जीवन जगू. हे झालं मित्रांनो हनुमान चालिसा पठण. पण जे लहान मुलं अभ्यास करतात, जे विद्यार्थी अवस्थेमध्ये सध्या आहेत, त्या सर्वांसाठी मला एक विनंती करायची. तुमच्या घरामध्ये एखाद्या महापुरुषाचा फोटो असू द्या, काही हरकत नाही, पण तुमच्या घरामध्ये हनुमंताचं मारुतीचं उडतं चित्र, ज्या टायमाला हनुमंतराय उड्डाण घेतात, उड्डाणरूपी चित्र, उडणारं चित्र मारुतीचं तुमच्या घरामध्ये असलं पाहिजे. ते स्क्रीनवर दाखवतो. अशा प्रकारचा फोटो तुमच्या मुलाच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये लावा. याने काय होईल, तुमच्या घरातल्या मुलांची अभ्यासाची प्रगती वाढेल आणि नक्कीच तुमच्या घरातली मुलं ही आदर्श पिढी बनतील, यात तीळ मात्र ही शंका नाही. तर मित्रांनो, हनुमान चालिसेचे असंख्य असे फायदे आहेत. हे फायदे तुम्हाला नंतर कधी मी सांगेलच. परंतु तुम्हाला जर तुमच्या अडचणीचा सामना करावा लागत असेल तर नक्कीच तुम्ही हनुमान चालिसेचं पठण करा. याच्यावर हाच शेवटचा उपाय आहे. व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.